हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही उपवास काळामध्ये आहोत आणि उपवास काळाचा अर्धा प्रवास आम्ही खतम केलेला आहे. उपवास काळाचा अर्धा प्रवास आम्ही समाप्त केलेला आहे. उपवास काळाचा प्रवास म्हणजे 40 दिवसाचा प्रवास आणि 40 दिवसाच्या प्रवासामध्ये आम्ही मध्यंतर आलो आहोत. आणि उपवास काळामध्ये प्रामुख्यानं आम्ही काय करतो, आम्ही पवित्रीकरण, आमचे पवित्रीकरण, अंतःकरणाचं पवित्रीकरण, आमच्या हृदयाचं पवित्रीकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि उपवास काळ त्याच्यासाठीच. या उपवास काळामध्ये आम्ही काय केलं पाहिजे, आमचं पवित्रीकरण झालं पाहिजे, आमच्या हृदयाचं पवित्रीकरण झालं पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी आम्हाला परमेश्वर पवित्रीकरणासाठी परमेश्वर आम्हाला आमंत्रण करत आहे. या बंधू भगिनीनो, पवित्र बना. आणि आम्ही मत्तयाची शुभवर्तमान अध्याय 5:8 मध्ये वाचतो, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. म्हणजे आम्हाला देवाचं दर्शन होण्यासाठी, आम्हाला देवाची कृपा मिळण्यासाठी आम्ही आमचे अंतःकरण शुद्ध करावं, पवित्र व्हावं. आणि त्यासाठीच हा उपवास काळ, अख्खा उपवास काळ म्हणजे पवित्रीकरणाचा काळ. आणि हा 40 दिवसाचा काळ, 40 दिवसाची यात्रा, पवित्रतेकडे यात्रा. आणि मग म्हणून याच्यामध्ये आम्ही आपल्या जीवनाकडे पाहून आपण पवित्रीकरणाची कोशिश आणि प्रयत्न केलं पाहिजे. तर कसं पवित्रीकरणाकडे आपण लक्ष द्यावं, आपले जे पाप मार्ग आहेत, पापाचे मार्ग ते आपण सोडून देऊन आपण देवाकडे वळला पाहिजे. पाप मार्ग सोडून देऊन आमच्या जीवनामध्ये आहेत काही ना काहीतरी, कधी ना कधी कुठे ना कुठेतरी पाप मार्ग आहे. आम्ही कधी कधी लक्ष देत नाही आमच्या जीवनाकडं, आमच्या विचाराकडं, आमच्या इच्छा आकांक्षा, आमची वासना किंवा आमचा लोभ, ह्या सर्व लहान लहान गोष्टी आहेत. तर त्याच्यावर आपण मनन चिंतन करून त्या पाप मार्ग सोडून देऊन आपण देवाकडे वळण्याचा हा काळ. आणि त्याच्यानंतर आपण जे आपल्या जीवनामध्ये असं थोडंसं काही वाईट किंवा जे पापमय आहे त्याच्यावर पश्चाताप करायचा काळ. आणि त्या पश्चाताप केल्याने मग आम्ही काय करतो, का होतो, आम्ही पवित्र बनतो. पश्चाताप, ज्या पापावर आम्ही पश्चाताप करतो त्याची खंडणी होते किंवा त्याचे देव आम्हाला खंडणी करते आणि मग आम्ही काय होतो, पवित्र बनतो. म्हणून आम्हाला हा पवित्र बनण्याचा काळ, आपल्या पापाबद्दल वाईट मार्गावर आम्ही पश्चाताप करून पवित्र बनण्याचा काळ. आणि याच्यानंतर आम्ही पाहतो वाईटाचा त्याग करण्याचा काळ. वाईटाचा त्याग, जे वाईट आहे, वाईट काम म्हणा, वाईट संगत म्हणा, वाईट दोस्ती म्हणा, वाईटाचे काम ज्याच्याद्वारे आम्ही थोडंसं कमाई करतो किंवा ज्याच्यामध्ये आम्ही लोकांसोबत मिळून मिसळून थोडंसं वाईट करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी काय करतो आम्ही, कोणीच्या काही एखाद्याची चुगली करतायत तर त्याच्यामध्ये जाऊन आपण हो 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 म्हणून सुरू करतो त्याला. म्हणजे संगत, वाईटाची संगत ते आपण बंद करावं. म्हणजे वाईटाचं जे काही वाईट आहे त्याचा आपण त्याग करावा, देवावर विश्वास ठेवावा आणि वाईटाचा त्याग करावा. आणि नंतर काय म्हणताय, आपण उपवास करावा. उपवास केल्याने काय होते, आम्ही स्वतःला नियंत्रणामध्ये ठेवतो. आमच्या स्वतःच्या अवयवाला, पोटाला, मनाला आपण नियंत्रणामध्ये ठेवतो. आणि म्हणून उपवास करणं. आणि जेव्हा उपवास करतो तेव्हा आम्ही काय करतो, उपवास करणे म्हणजे देवासोबत राहणे, प्रार्थनामय जीवन, उपवास करणे आणि देवासोबत राहणे, म्हणजे तो पवित्रतेचा मार्ग. आणि त्याच्यानंतर काय आहे, विनम्रता फार महत्वाची आहे. फार महत्वाची आहे. येशूने काय केले, विनम्र होऊन या जगात आला, मानव बनला आणि विनम्र होऊन या मानवाला त्यांनी मार्गदर्शन केलं, म्हणून तो यशस्वी झाला. आणि जो विनम्र होतो तो व्यक्ती काय करतो, सेवा करू शकतो. जो सेवा करणार आहे, सेवक स्वतःला बनवू इच्छितो, तो विनम्र झालाच पाहिजे. येशूने म्हटले, मी सेवा करून घ्यासाठी नाही तर मी सेवा करावे असं आलो. आणि म्हणून सेवा करण्यासाठी काय पाहिजे, विनम्र पाहिजे. विनम्र माणूस, साधा सिंपल माणूस पटकन धावून
मदतीला येते. एकदा चांगला ऐटीमध्ये असलेल्या माणसाला लवकर कंबर भागत नाही, लवकर त्या धावून याची त्याला इच्छा होत नाही. म्हणून आपण विनम्र राहावं. विनम्र राहिल्याने आम्ही सेवा करू शकतो आणि देवाच्या दैवी कार्यामध्ये आपण हातभार लावू शकतो. आणि त्याचप्रमाणे आम्ही पवित्रता स्वीकार करणे आणि पवित्र बनणे हा आमचा उद्देश आहे या उपवास काळामध्ये. म्हणून आपण आपले सर्व कर्तव्य आणि आमचे काम पवित्रतेच्या दिशेने असावं, चांगल्याच्या दिशेने असावं, परमेश्वराच्या दिशेने असावं. आणि तेव्हा परमेश्वर आम्हाला चांगलं बनण्यासाठी कृपा देते. आणि हे पवित्र बनणे काय आहे, एक प्रोसेस म्हणतात. प्रोसेस त्याला काय म्हणतात, प्रक्रिया. ते एक प्रक्रिया आहे. प्रक्रिया विटा बनवतात नाही का, माती तोडणे, माती मिळवणे, माती मिक्स करणे, पाणी टाकणे, त्याला मसाला बनवणे, त्याला बरोबर वेळ त्याचा पाक होऊ देणे, विटा बनवणे, भट्टी रचल्यानंतर त्याला मग विस्त लावणे आणि विस्त लावल्यानंतर मग त्याला झाकून ठेवणे आणि झाकून ठेवून काही काळ बरोबर ते सर्वत्र चांगला सारखा विस्त लागला पाहिजे, एकाकडे जास्त एकाकडे कमी नाही. अशा प्रकारे ते रचलं पाहिजे बरोबर. त्याला म्हणतात प्रोसेस, त्याला म्हणतात प्रक्रिया. आमच्या जीवनामध्ये सुद्धा पवित्रता परिपक्व होण्यासाठी पवित्रता काय झाली पाहिजे, परिपक्व झाली पाहिजे. परिपक्व हे 40 दिवसामध्ये आम्ही आमची पवित्रता आम्ही परिपक्व केलं पाहिजे. आणि त्यासाठी हे प्रक्रिया आहे. उपवास करणे, प्रार्थना करणे, वाईट सोडून देणे, सत्यामध्ये राहणे, पश्चाताप करणे, हे काय आहे, प्रक्रिया आहे. आणि म्हणून आम्ही प्रक्रिया मध्ये भाग घेतो. हे 40 दिवसाची प्रक्रिया आहे, 40 दिवसाची प्रक्रिया आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये मन मोकळेपणाने आपण त्याच्यामध्ये सहभागी घ्यावं. हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. हालेलुया. आणि मग प्रक्रिया म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय आलं, उपवास आला, सहन आलं, सहन करणे, त्याग आला. त्याच्यामध्ये त्याग करावा लागते. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी त्याग करावा लागते. म्हणून आपण त्याग केला पाहिजे आणि त्याग करून प्रार्थना केला पाहिजे. म्हणूनच आम्ही म्हणतो उपवास काळामध्ये मांस, मच्छी, मटण खाऊ नये. याचं कारण काय आहे, याचं कारण असं आहे की आम्ही ह्या मांस, मच्छी, मटणच्या मागे जाऊन आम्ही कितीतरी वेळ देवाला द्यायचा वेळ त्याच्यामध्ये घालवतो. देवाला जो द्यायचा वेळ आहे त्याच्यामध्ये घालवतो आणि देवाला आम्ही दुर्लक्ष करतो. आणि म्हणून त्या आपल्या शरीराला मग मांस, मच्छी, मटण खाऊन एकदम तंदुरुस्त पुष्ट बनवतो आणि मग काय होते, मग आपण आळस करतो, मग प्रार्थना होत नाही. मग एकदा जेव्हा भरपूर काय म्हणतात पूर येतपर्यंत जेव्हा जेवण केलेला माणूस प्रार्थना करते का, प्रार्थना नाही करणार त्याच्या, आळस येते. मग तर मग काही त्याग करावं, असं जेवण करावं का ज्याच्यामध्ये आपल्याला काही अनेक करण्यासाठी, ठीक आहे. परंतु आपण एकदम हर्ष उल्हासाचं जेवण करणे. आम्ही पाहतो इब्री लोकासपत्र अध्याय 12 ओवी 14 मध्ये. इब्री लोकासपत्र काढते का, वाचन काढते का? इब्री लोकासपत्र अध्याय 12 ओवी 14. इब्री लोकासपत्र अध्याय 12 ओवी 14. त्याच्यामध्ये आम्हाला म्हणत आहे, पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. पवित्रीकरण मिळवण्याचा काय करा, झटून प्रयत्न करा. झटून म्हणून झटणे. आम्ही कशासाठी झटतो? आमच्या शरीराला बळकट करण्यासाठी झटणे नाही. आम्ही पाहतो, मी कुठं पाहतो, एखाद्या वेळेस काहीतरी चांगलं भोजन बनवायचं आहे, मटण, मच्छी, समजा पाहुणे यायचे आहे, समजा त्या पाहुणे यायच्या वेळेस आम्ही काय काय करतो, अरे बापरे, दिवसभर आम्ही त्याच्या माग. आणि हे काही लोक काय करतात माहिती आहे का, हे नारळ भाजीमध्ये नारळ टाकासाठी जेव्हा ते प्रयत्न करतात, तर त्या नारळामध्ये किती कष्ट आहे. कशासाठी? एक स्वादिष्ट भोजन बनवण्यासाठी. स्वादिष्ट भोजन बनवण्यासाठी 10-12 नारळ एका दिवशी फोडणं म्हणजे त्याला कमी कष्ट आहे का? सकाळपासून त्याला 2-3 माणसं त्याच्या माग लागून त्याला चिलणे, त्याला टोकरं काढणे, त्याचा ते काय म्हणतात त्याला नारळाचं ते कीत काढणे, आणि किती वेळ जातो त्याच्यामध्ये. एवढा वेळ जर आपण देवासाठी दिला तर आम्ही किती धन्य बनणार. ते नारळ फोडण्यामध्ये नारळाची भाजी बनवली आहे,
काय थोडंसं जेवण करायचं आणि झालं, इकडे तिकडे माणसं जाते. त्याच्यासाठी दिवसभर एकच माणूस नाही, त्यामध्ये 5-6 माणसं गुंतले त्याच्यामध्ये. अशा प्रकारे आम्हाला पाहायचं आहे. म्हणूनच याच्यामध्ये म्हटलं उपवास काळामध्ये आम्ही लक्ष कोणाकडे असावं? आमच्या भोजनाकडे नाही. उपवास काळामध्ये आमचं लक्ष देवाकडे असावं. उपवास काळामध्ये आमचं लक्ष पवित्रीकरणाकडे असावं. उपवास काळामध्ये आमचं लक्ष प्रार्थनेकडे असावं. म्हणून परम म्हणतात आम्ही आम्हाला जे योग्य नाही ते म्हणजे गरज नाही ते करण्याची गरज नाही. म्हणजे आम्हाला पवित्रतेसाठी काय करायचं आहे त्याच्यासाठी आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण त्याला म्हणतात साधना करणे. आपण एखादा याच्यामध्ये का करतो, एखाद्या भरती पोलीसच्या भरती किंवा काहीतरी याच्यामध्ये, तर मग त्याचे व्यायाम करतो आपण, नाही का? व्यायाम करून या शरीराला पुष्ट बनवतो. तशाच प्रकारे आम्ही पवित्रीकरण करण्यासाठी सुद्धा आपण व्यायाम केला पाहिजे आणि प्रार्थना केलं पाहिजे. घुटणे टेकून प्रार्थना केलं पाहिजे, सकाळी उठून प्रार्थना केलं पाहिजे, हे त्याग केलं पाहिजे. तर तेव्हाच आम्हाला प्रयत्न करता येते. आणि मग आमच्या जीवनाकडे पाहायला पाहिजे. जे वाईटाचे काम आहे ते सोडून दिलं पाहिजे. समजा दारू, एखाद्याला दारूची सवय आहे, त्या दारूच्या सवयीपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना केला पाहिजे. आणि ह्या उपवास काळामध्ये एक संधी आहे की त्याच्यातून आम्हाला बाहेर निघण्याचा एक हा काळ, ह्या प्रवासामध्ये त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करता येईल. कोणाकोणाला चोरीची आदत आहे, चोरीपासून ते सोडून देणे, त्याग करणे, चोरी न करणे, हे या काळामध्ये आपण पवित्रीकरण याच्यामध्ये आम्हाला म्हणजे प्रयत्न करून याच्यामध्ये साधना करून आम्हाला त्याच्यावर विजय मिळवता येते. काही लोक 2 नंबरनं कमवतात. 2 नंबर म्हणजे धंदावाले. आता काही धंदावाल्याला पैसा तर कमवावाच लागते, परंतु ज्याची गरज नाही, जे अन्याय आहे त्याच्यानं, जसं आपण पाहतो जक्कई नावाचा माणूस, तो अन्यायानं कमवत होता. तो येशू त्याच्या घरी गेला तेव्हा त्याने म्हटलं की मी आजपर्यंत मी कमवलेली कमाई, मी अर्धी कमाई मी गरीबाला देतो, आणि ज्या कोणाचे अन्यायाने घेतले आहे त्याचे मी चौपट परत करतो. तेव्हा येशूने म्हटलं आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आम्हाला तारण प्राप्त होण्यासाठी, आम्हाला पवित्रता मिळण्यासाठी आपण ह्या काळामध्ये लक्ष देऊन प्रयत्न करून आम्ही पाहतो. या काळामध्ये आम्ही आमचं लक्ष देवाकडे ठेवलं पाहिजे. आम्ही सुद्धा चर्चमध्ये काय करतो, या काळामध्ये जास्तीत जास्त प्रार्थना करण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकांकडे जाणे, आमच्या मनामध्ये, आमच्या विचारामध्ये काय आहे? प्रार्थना. कोणी काय आलं तर त्याला प्रार्थना, त्याला वचन सांगणे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यानंतर करू आपण. देव देते ना आपल्याला, देव आहे ना आपल्यासोबत. हे जे काळ आहे हा काळ एक देवासोबत राहायचा काळ. आपल्या चिंतनाने, मनाने, विचाराने, हृदयाने, आपल्या कामाने कसं राहायचं? देवाशी जुळून राहण्याचा हा काळ. आणि म्हणून जे वाईटाचं व्यसन आहे ते सोडून देणे, वाईटाची सवय आहे ते सोडून देणे, आणि 2 नंबरचे कामं सोडून देणे, जे अन्यायाचं काम करत आहोत ते सोडून देणे आणि चांगलं करणे, पवित्रीकरण करणे. काही लोकांना खूप वाईटाची सवय किंवा वाईट विचार, व्यभिचार म्हणतात त्याला, व्यभिचार. स्त्री पुरुष, मुलं मुली, युवक आजकालचे काय करतात? हे मोबाईल पाहणे, व्हिडिओ पाहणे, मनामध्ये एक गंदे विचार ठेवून त्या अशा विचाराचा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की हा जो विचार आहे माझ्या मनामध्ये येते किंवा मी त्याच्यामध्ये पडतो की माझे चालचलन त्याच्यामध्ये जाते, ह्या काळामध्ये आम्ही त्याच्यापासून कंट्रोल केलं पाहिजे आणि देवाकडे प्रार्थना केलं पाहिजे. या उपवास काळामध्ये आम्हाला साध्य होते. उपवास करून जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, देव आम्हाला त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी शक्ती देते, सामर्थ्य देते. म्हणून आपण आपण स्वतःला दुरुस्त करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आम्हाला रोमकरास पत्र अध्याय 12:2 मध्ये म्हणत आहे, युगाबरोबर समरूप होऊ नका. युगाबरोबर, युग हे जग जसं करत आहे तशा प्रकारे समरूप होऊ नका तुम्ही. आम्ही वेगळे आहोत जगापासून. आम्ही कसे आहोत? वेगळे राहायला पाहिजे आम्ही. तो तसा करते, तो तसा करते, तो तसा करते, नाही का? आता आम्ही ख्रिस्ती आहोत, नाही का? आमचा उपवास काळ चालू आहे, नाही का? या उपवास काळामध्ये कोण हिंदू लोक काय करतात ते त्यांच्या प्रकारे करतात, करू दे, नाही का?
त्यांच्या आम्हाला माहीतच आहे त्यांच्या घरी आज मटण आहे, नाही का, परंतु आम्हाला उपवास आहे ना, मग आपण काय करावं? ह्या काळामध्ये नाही गेलं तरी चालते ना. कारण काय, त्याच्या घरी जायचं, मग तो म्हणायचा अगा जेव ना, आणि मग मी म्हणायचा अरे माझा उपवास आहे. हे अशी संधी देण्यापेक्षा, नाही का, ते प्रलोभनामध्ये पडण्यापेक्षा ह्या काळामध्ये त्यांच्या घरी नाही गेलेलं बरं, नाही का. कारण त्यांना समजेल की आम्ही कोण आहो? ख्रिस्ती आहो. आम्हाला उपवास काळ आहे, आम्हाला याच्यापासून मुक्त राहायचं आहे, नाही का. बरोबर आहे. म्हणण्याचा अर्थ ते करतात करू द्या, परंतु मला जे नियम आहे मी पाळला पाहिजे माझ्या नियमामध्ये. नंतर आपल्याला मोकळी काय, देवानं मना केलं नाही, परंतु आम्हाला जोपर्यंत पाळणे, म्हणजे याला काय म्हणतात, पवित्रीकरणाचं आपण साध्य करावं. म्हणजे आम्ही साधना केल्या पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, प्रक्रिया केलं पाहिजे, प्रक्रियामध्ये आपण शिरलं पाहिजे, स्वतःचे रूपांतर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या काळामध्ये स्वतःचे रूपांतर म्हणजे नवीन जीवन आम्हाला मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. आम्ही कोणाचे आहोत? ख्रिस्ताचे आहोत, देवाचे आहोत. आम्ही ख्रिस्ताचे आहोत, मग कसं जीवन जगावं? आम्ही करंथीकरास दुसरे पत्र अध्याय 5:17 मध्ये आम्हाला सांगत आहे. करंथीकरास दुसरे पत्र अध्याय 5:17 मध्ये म्हणत आहे, जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल, जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो कसा आहे? ते एक नवीन उत्पत्ती आहे. हालेलुया, हालेलुया. जो ख्रिस्ताच्या ठाई आहे, म्हणजे ख्रिस्ताच्या ठाई आहे म्हणजे काय? फक्त मी ख्रिस्ती आहे म्हणून फिरलेले नाही, ते पालन केल्याने. मी ख्रिस्ती आहो म्हणजे मग मी पूर्णपणे पालन करणार. मी ख्रिस्ती आहो, रविवारचा दिवस मी सोडणार नाही. मी ख्रिस्ती आहो, उपवास काळ मी पालन करणार, जे नियम आहे ते पालन करणार. म्हणजे जो ख्रिस्ती आहे तेव्हा मग तो ख्रिस्तामध्ये आहे, ख्रिस्ताच्या ठाई आहे, त्याचे जीवन काय होते? नवीन होते, नवीन उत्पत्ती आहे तो नवीन. म्हणून देव आम्हाला नवीन बनवण्यासाठी या काळामध्ये बोलवत आहे, आणि नवीन बनून आम्ही पवित्र बनलं पाहिजे. हा काळ पवित्र करण्याचा काळ आहे. हालेलुया. म्हणून आमच्यामध्ये काही काही गोष्टी आपण लक्षात ठेवावं. प्रभू आम्हाला सांगत आहे, आम्ही दुःखी नाही राहावं, आनंदित राहावं, हमेशा आनंदित राहावं. दुःखी होऊन आपण जीवन नाही जगावं. कधी माणसाला दुःख नाही होत, आनंद कधी होते? जेव्हा आम्ही प्रभूच्या कृपेने भरून राहू तेव्हा आम्हाला आनंद होतो. प्रभूच्या कृपेने दुःख असेल तरी आम्हाला माहिती आहे आमचा प्रभू दूर करते ना. दुःख असेल तरी प्रभू, पण कधी? प्रभू माझ्यासोबत आहे, मी प्रभू सोबत आहो. प्रभू माझ्यासोबत आहे, मी प्रभू सोबत आहे, मग काय दुःख करायची काही गरजच नाही. आनंद करावा. आनंद. उपवास करणे म्हणजे दुःख नाही, जे पवित्रीकरण्याचं प्रक्रिया आहे, पवित्रीकरणाची प्रक्रिया. म्हणून आपण आनंद करावा आणि दुसऱ्यासोबत आपण एक दुसऱ्याचे आभार मानत जीवन जगावं. कोणी मला मदत करतात, तो माझ्यासोबत आहे, देवाचे आभार मानावं, एक दुसऱ्याचे आभार मानावं, धन्यवाद देऊन आपण जीवन जगावं, धन्यवाद देऊन जीवन जगावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण उगाच रागावू नये. माणसाच्यानं थोडंसं माणसामध्ये सहनशीलता असावं. सहनशीलता कोणत्याही लहान लहान गोष्टीसाठी आपण घरी वगैरे कधी कधी करतो, नाही का, चिडचिड करणे, काहीतरी हे झालं तर त्याला बोगस रागावणे देणं, तर ते काय आहे? आपल्याला देवापासून दूर नेते. रागावू नये आपण, तर शांततेने सहन करावं. सहन करण्याची शक्ती देवाकडून आम्ही मागावं. आणि काय कसं जीवन जगावं? नकारात्मक नाही. नकारात्मक म्हणजे काय? होते का, नाही का, आता हे होईल का, अशा प्रकारे नाही. आम्ही सकारात्मक विश्वास होते म्हणजे होते. समजा एखादा माणूस बिमार आहे, एकदम म्हणजे सिरियस आहे, आणि समजा आपण फादरला बोलावलं, फादरजी या प्रार्थना करा, थोडं एकदम सिरियस आहे, प्रार्थना करा. आता बोलावला, परंतु त्याच्या मनामध्ये काय आहे? त्याच्या मनामध्ये काय आहे? हा आता जाणारच, हा आता दगावणार, आता हा काय, हा का वाचते का, मनामध्ये काय त्याच्या अशी भावना चालू आहे, हा जाणारच, हा काय मरते, आता वाचते का. परंतु आपण कशावर विश्वास ठेवावा? प्रार्थना चालू आहे ना, फादर आला ना प्रार्थनेला, फादर प्रार्थना करत आहे ना, मग आपण काय करावं? प्रार्थना केल्यानं होते. विश्वास ठेवायचा प्रार्थना. म्हणून देवावर विश्वास ठेवायचा. आम्ही काय आशा ठेवायचं देवावर.
आमची आशा देवावर. देवा मी तुझ्यावर समर्पित करतो. तो काही असेल जे काही होईल ते तू करशील. तुझ्यावर आम्ही अवलंबून राहतो. आशा ठेवायचा. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आम्ही दुःख आमचे देवाला समर्पित करा. जे काय दुःख आहे, बिमारी आहे, आजार आहे, अडचण आहे, समस्या आहे, आम्हाला काय करावं? देवाला समर्पित करावं. देवा तू पाह, माझे दुःख तू घे. अशा प्रकारे आपण हे करावं. आणि आपण एकदम एक सिंपल, एक सर्वसाधारण माणूस, लहान विनम्र लोकांसमोर आम्ही लहान याच्यामध्ये बायबलमध्ये उदाहरण दिलेलं आहे. तू जेव्हा एखाद्या लग्नाला जातेस तर एकदम सर्वात पहिले जाऊन समोर बसू नको. का होईल? कदाचित तो दुसरा माणूस का म्हणेल, त्याने दुसऱ्या एका मोठ्या माणसासाठी खुर्ची ठेवली असेल नाही का, मग तुला का म्हणेल अरे तू उठ, म्हणजे काय होईल? मग अपमान होईल नाही का. म्हणून तू पहिलेच जाऊन पहिले मागं बस, किंवा पहिलेच जाऊन तो दूर उभा राहा. मग नंतर तुला जे आवडणारे लोक आहेत ते काय म्हणजे अरे तू बाहेर काऊन, इकडे ये असं. मग तेव्हा मग काय होईल? आमचा मान होईल नाही का. तर म्हणून अशा प्रकारे आम्ही पहिलेच आपण विनम्र राहून एक सर्वसाधारण व्यक्तीसारखं आपण जीवन जगावं. तेव्हा आमचा मान होईल. देव आमचा मान करील. देव आम्हाला मोठं करील. देव आम्हाला उंच करील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आपण देव आम्हाला उंच करावं म्हणून आपण देवाला संधी द्यावं. आमच्या जीवनामध्ये आम्ही कधी टेन्शन घेऊ नये, दुःखी होऊ नये. कोण टेन्शन घेते? टेन्शन कोण घेते? ज्याला विश्वास नाही तो टेन्शन घेते. कोण दगदग करते? ज्याला विश्वास नाही तो. आपण योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14:1 मध्ये वाचतो. काय म्हणते? तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा म्हणून प्रभू म्हणत आहे. म्हणजे आपण टेन्शन घ्यायचं नाही, देवावर विश्वास ठेवायचा. देवावर विश्वास ठेवणाऱ्या माणसाला टेन्शन घ्यायसाठी वेळच नाही आहे. वेळ आहे का? देवावर विश्वास ठेवायला, देवाचं प्रार्थना करायचं, देवाचं वचन वाचायचं, त्याची रोजरी म्हणत राहायचं. टेन्शनला जागाच नाही आपल्या जीवनामध्ये, जागाच नाही ठेवायला. टेन्शन दुःखाला जागाच नाही ठेवायचं. असं केल्याने देव आम्हाला आशीर्वाद देते. हालेलुया. आनंद करा, निस्वार्थी जीवन जगा. स्वार्थ नको, स्वतःसाठी नाही, दुसऱ्यासाठी जीवन जगा. मदर तेरेसानं दुसऱ्यासाठी. मदर तेरेसाच्या विषयी आम्हाला माहित आहे. मदर तेरेसा लहान असताना आईच्या सोबत बसली होती आणि एक भिकारी आला. त्यांच्या घरी फक्त तेवढेच तांदूळ होते जेवढे आई साफ करत होती, तेवढेच तांदूळ होते. एक भिकारी आला. यांच्या घरी किती लोक होते? 4 जीव होते. मदर तेरेसाच्या घरी 4 जीव होते. आणि ते तांदूळ मला वाटते 4 लोकांसाठी 2 ग्लास 3 ग्लास काहीतरी होते, 2 ग्लास. आणि तो दुसरा एक व्यक्ती आला. तिच्या आईनं काय केलं? त्याच्यातले अर्धे तांदूळ त्याला देऊन टाकले. मग मदर तेरेसा म्हणते, आई तू अर्धे तांदूळ देऊन टाकली त्याला, मग आम्ही तर 4 जण आहोत, होईल का? ती काय म्हणते? देव बराबर करते. हालेलुया, हालेलुया. देव बराबर करते. देव बराबर करते. ते जे वचन त्याच्या आईचे मदर तेरेसाच्या इथं शिरले आणि त्या उद्देशाने ती सिस्टर झाली. आणि त्या उद्देशाने सिस्टर होऊन जेव्हा सिस्टर झाली तेव्हा सुद्धा तिनंच तसं केलं. तिने सुद्धा तसं करून गरिबाची सेवा केली, गरिबाची सेवा केली. आणि म्हणून आम्हाला अशा प्रकारे दुसऱ्यासाठी एक स्वार्थ नाही, निस्वार्थ जीवन. देव बराबर करते. काही असेल तरी देव बराबर करते. देवाला सर्व काही माहित आहे, देवाला शक्ती आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून टेन्शन घ्यायचं नाही, आनंदात जीवन जगायचं, निस्वार्थपणे जीवन जगायचं आणि देवावर आपण निर्भर राहायचं. आणि आपण काय करायचं? एक दुसऱ्यावर दया करायचं, दयावान बनायचं. वचन म्हणत आहे लूक अध्याय 6:36 मध्ये म्हणत आहे, जसा तुमचा स्वर्गीय पिता दयावान आहे तसे तुम्ही दयावान बना. हालेलुया, हालेलुया. दयावान बना. आणि दयावान बनलं पाहिजे आणि पश्चाताप केला पाहिजे आणि पश्चातापाने जीवन जगलं पाहिजे. आम्ही शांततेने जीवन जगलं, आमचं जीवन शांत जीवन असावं. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज
प्रार्थनासाठी आलेला आहोत. आपण प्रार्थना करूया. आणि आम्ही उपवास काळामध्ये आहोत. उपवास काळाचा प्रवास आमचा चालू आहे. आम्ही मध्यंतर पोहोचलेलो आहोत आणि पुन्हा उपवास काळ बाकी आहे. याच्यामध्ये पुन्हा जेवढं आपण पवित्रीकरणासाठी आपण साधना करता येते, प्रयत्न करता येते, तेवढं आपण करूया आणि पवित्र बनण्यासाठी आपण प्रयत्न करूया. देवाकडे आपण पाहूया, पश्चाताप करूया आणि पवित्रतेची साधना करूया, पवित्रतेचे आचरण करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.